श्री स्वामी समर्थ. बखर. बुवांस वाटले स्वामी वेडे आहेत, त्यांची उगीच कीर्ती झाली आहे, त्यांस काही कळत नाही. आपण मोठे विद्वान, शहाणे व महाराजांपेक्षा श्रेष्ठ आहो असा अभिमान मनात धरून पार्श्यांसह बुवा बिराडी गेले. त्याच रात्री विष्णुबुवांचे अंगावर हजारो विंचू चढल्याचा स्वप्नात त्यांस भास झाला. विंचू पाहून ते फार भयभीत झाले. त्या विंचवापैकी एका विंचवाने आपणास दंश केला असे बुवास स्वप्न पडले. बुवांची बोबडी वळली व मेलो मेलो अशी बोंब मारीत बुवा उठले. पारशी नजीक निजले होते ते जागे झाले. बुवांस धरून सावध व्हा सावध व्हा म्हणून धीर देऊन त्या शुद्धीवर आणले. स्वप्नातील मजकूर बुवाने पारशांस सांगितला. आपण महाराजांस नावे ठेवली, त्यांचे तर हे फळ नसेल ना, अशी बुवांचे मनात शंका आली. दुसरे दिवशी पारशांसह वर्तमान स्वारी महाराजांकडे आली. महाराजांचे दर्शन घेऊन सनीत बसले. विष्णुबुवा वेदांत विषयावर पुन्हा बोलू लागले व ब्रह्मतादाकारव्रती काय केले नव्हते असा पूर्वीचा प्रश्न पुन्हा महाराजांस केला. महाराज म्हणाले, हात गाढवा, स्वप्नात हजारो विंचू तुझे अंगावर चढले म्हणून तू घाबरतोस. स्वप्नातील विंचू चावला तर बोंबा मारीत उठतोस आणि गोष्टी तर वेदांताच्या करतोस, तर तू केवळ पडत मूर्ख आहेस. ब्रह्मतादाकार व्रती होणे का वाटेवर पडली आहे. पुष्कळ वाचाळपणा करून ब्रह्म बोलून कोटीवर कोटी करून वेदांत बोललेलास म्हणून योगी झालास काय. उठ, आल्या वाटेने चालता हो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.